एका गावात एक भास्कर नावाचा शेतकरी राहत होता. त्याला मुलं नव्हती. त्याचं संपूर्ण कुटुंब म्हणजे तो आणि त्याची बायको. भास्कर आपल्या शेतात कष्ट करून जे कमवायचा त्यावर उदरनिर्वाह करायचा. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती आणि जीवनात शांतपणा चालू होता. एके दिवशी भास्कर काही कामानिमित्त नगरात गेला. तेथे त्याने एक श्रीमंत व्यक्तीला पाहिले. त्यांची मोठी हवेली, महागडे कपडे आणि लोक त्यांना नमस्कार करत उभे राहिलेले पाहून भास्करच्या मनात एक इच्छा निर्माण झाली. मला ह्यांच्यासारखं श्रीमंत व्हायचं आहे. तो स्वप्न पाहू लागला की त्याच्याकडे मोठी हवेली असावी, महाग कपडे असावे आणि लोकांनी त्याला देखील अशीच इज्जत द्यावी. काही दिवस तो या इच्छेत रमला, पण कोणालाही सांगितलं नाही. एका संध्याकाळी मात्र त्याने आपल्या बायकोला सगळं सांगितलं. तो म्हणाला, माझं श्रीमंत व्हायचं स्वप्न आहे, तसंच मोठ्या थाटामाटात जगायचे. त्याच्या पत्नीने हे ऐकलं तेव्हा ती क्षणभर विचारात पडली. तिनेही आपलं संपूर्ण जीवन गरिबीतच घालवलं होतं, पण तिने कधीही आपल्या परिस्थितीची तक्रार केली नव्हती. नवऱ्याच्या इच्छेने ती थोडी व्याकुळ झाली, पण तिला माहीत होतं की आपलं अंथरूण पाहूनच पाय पसरावे. ती म्हणाली, आपलं आयुष्य सुखात चाललं आहे. आपल्यावर कुठलंही कर्ज नाही. आपण कोणाच्या अधीन नाही. देवाचे आभार मानावेत, कारण त्याने आपल्याला शांत, सन्मानित जीवन दिले. भास्करने त्यावेळी तिला काही उत्तर दिलं नाही, पण त्याच्या मनातली श्रीमंत होण्याची तीव्र इच्छा मात्र अधिकच वाढत चालली होती. रात्रीच्या वेळी भास्कर आपल्या अंथरुणावर झोपलेला असताना तो एका भव्य हवेली आणि नोकर चाकरांची स्वप्ने पाहत असायचा. त्याची बायको आरामात झोपायची, पण भास्कर रात्रभर कुशा बदलत राहायचा. त्याची कमाई फक्त घराच्या खर्चापुरती असायची आणि त्याच्याजवळ काहीच पैसे शिल्लक राहत नव्हते. कमाईमध्ये काहीही वाढ होत नव्हती. त्यामुळे भास्कर आपल्या इच्छांना पूर्ण करू शकत नव्हता. त्यामुळे तो सतत चिंतेत राहायचा आणि त्याचे मन कामातही लागत नव्हते. त्याची कमाई कमी होत होती. त्याच्या पत्नीला या सर्व गोष्टी पाहून दुःख वाटायचे, पण ती आपल्या नवऱ्याला समजवण्याऐवजी काहीच करू शकत नव्हती. भास्कर मनाने खूप चांगला माणूस होता. त्याला दुसऱ्यांची मदत करण्यात आनंद वाटायचा आणि त्यामुळे गावात त्याची इज्जत होती. एका दिवशी संध्याकाळी भास्कर घरी परत येत होता. थंडीच्या दिवसात जोरदार वाऱ्याबरोबर हळू पाऊस पडत होता. भास्करने पाहिले की रस्त्याच्या बाजूला एक वृद्ध व्यक्ती थंडीने थरथरत बसला आहे. तो वृद्ध व्यक्तीची अवस्था पाहून भास्करच्या मनाने त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला. भास्कर त्या वृद्ध व्यक्तीजवळ गेला आणि बोलल्यानंतर त्याला समजलं की तो खूपच गरीब आहे, दुसऱ्या गावातून आलेला आहे आणि त्याला आपल्या गावी जाण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. त्याच्याकडे उबदार कपडे नव्हते आणि तो कितीतरी दिवस उपाशी होता. भास्करला त्या वृद्ध व्यक्तीवर दया आली. तो त्याला आपल्या घरी घेऊन आला. त्याला उबदार कपडे दिले आणि पोटभर खायला दिलं. त्या वृद्ध व्यक्तीने मात्र भास्करच्या घरात एक रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी वृद्ध व्यक्ती जाण्यासाठी तयार झाल्यावर भास्करला म्हणाला, तू माझी खूप मदत केली आहेस. मी यावेळी तुझ्या उपकारांची परतफेड करू शकत नाही. पुढच्या पौर्णिमेच्या रात्री तुझ्या घरी येईल आणि एक वस्तू देईल जी तुझ्या परिस्थितीला पूर्णपणे बदलून टाकेल. असं म्हणून वृद्ध व्यक्ती निघून गेला. वृद्ध व्यक्ती निघून गेल्यावर भास्कर पौर्णिमेच्या रात्रीची आतुरतेने वाट पाहू लागला. काही दिवस निघून गेले आणि
पौर्णिमेच्या एक दिवस आधी भास्करच्या दरवाजावर कोणीतरी दस्तक दिली. भास्करने दरवाजा उघडला आणि त्याच्या समोर तोच वृद्ध व्यक्ती उभा होता. वृद्ध व्यक्तीच्या हातात एक पिंजरा होता, ज्यात एक कबूतर कैद होतं. वृद्ध व्यक्तीने पिंजरा भास्करला दाखवून म्हणाला, "हे भल्या माणसा, तू त्या दिवशी माझ्यावर जे उपकार केले त्याची परतफेड करण्यासाठी हा कबूतर मी तुझ्यासाठी आणला आहे. तू या कबुतराला तुझ्या जवळ ठेव." भास्करने विचारले, "म्हातारे बाबा, मी या कबुतराला घेऊन काय करू? माझं स्वतःचं पोट भरायला मला मोठा त्रास होतो. मग या कबुतराला काय खायला प्यायला घालू?" असं म्हणून भास्कर उदास झाला. वृद्ध व्यक्तीने सांगितले, "तुला माहीत आहे का, हा कबूतर किती अनमोल आहे? प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री या कबुतराचे पंख सोनेरी होतात. जेव्हा त्याचे पंख सोनेरी होतील तेव्हा काही पंख काढून घे आणि त्याला पिंजऱ्यातून सोडून दे. हे सोनेरी पंख विकल्यास तू मोठा श्रीमंत होशील. पण एक अट आहे, तुला पौर्णिमेच्या रात्री अर्धी रात्र जागून काढावे लागेल. जर तू झोपलास तर कबुतराचे पंख सोनेरी होणार नाहीत आणि त्याचा काहीही उपयोग होणार नाही." हे ऐकून भास्करने मनाशी ठरवलं, हा कबूतर नक्कीच माझे स्वप्न पूर्ण करून शकेल. हे मनात ठेवून भास्करने लगेचच पिंजऱ्यासाठी हात पुढे केला आणि वृद्ध व्यक्तीचे आभार मानले. वृद्ध व्यक्तीने तेथून निघून जाताना एक महत्वाची सूचना दिली, "सावध राहा भास्कर, ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस." वृद्ध व्यक्तीच्या सूचनेला भास्करने मनाशी ठामपणे ठेवले. अत्यंत आनंदाने भास्कर ते कबूतर घेऊन घरात आला. जरी वृद्ध व्यक्तीने कोणालाही हे सांगण्यास मनाई केली होती, तरी भास्करच्या पत्नीने सतत विचारल्यावर त्याने तिला सगळे सांगितले आणि तिच्याकडून वचन घेतले की ती ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही. रात्र झाली आणि भास्कर व त्याची पत्नी पिंजऱ्याच्या जवळ बसले. त्यांनी आतुरतेने अर्धी रात्र होण्याची वाट पाहू लागली. पण अर्धी रात्र व्हायला काही वेळ कमी असताना झोप लागली आणि ते दोघेही झोपी गेले. सकाळी उठल्यावर त्यांना पूर्णपणे पश्चाताप झाला. त्यांची झोप अर्धी रात्र होण्याच्या काही क्षणापूर्वीच लागली होती आणि त्यांनी कबुतराला दाना खायला घातला. काही दिवस असेच गेले आणि पुन्हा एकदा पौर्णिमा आली. भास्करच्या पत्नीने ठरवले की यावेळी ती जागरण करेल. पण अर्धी रात्र होण्याच्या आधीच तिला पुन्हा झोप आली. अगदी पुढील पौर्णिमेच्या रात्री सुद्धा तेच घडले. भास्कर आपल्या पत्नीला म्हणाला, "काळजी करू नकोस, कबूतर तर आपल्या घरातच आहे. ते कुठेही जाऊ शकत नाही. एक ना एक रात्र अशी येईल जेव्हा आपण जागे राहू." भास्करची पत्नी हुशार आणि समजूतदार होती, पण तिची एक कमजोरी होती. ती कोणतेही रहस्य फार काळ सुरक्षित ठेवू शकत नव्हती. एक दिवस तिने आपल्या मैत्रिणीला कबुतराच्या रहस्याबद्दल सांगितले. तिच्या मैत्रिणीने हे तिच्या पतीला सांगितले. मैत्रिणीचा पती गावातील सावकाराकडे काम करत होता आणि त्याने सावकाराला हे सांगितले. सावकाराला धनाची कमी नसली तरीही त्याच्या लोभामुळे त्याच्या मनात विचार आला की जर त्याला कबूतर मिळाले तर त्याच्या संपत्तीला नवा वळण मिळेल. सावकाराने आपल्याला नोकराला सांगितले, "जर तू काहीही करून कबुतराचा पिंजरा माझ्याकडे आणला तर मी तुला मोठे बक्षीस देईल." नोकराने आपल्या पत्नीच्या मदतीने पिंजरा भास्करच्या घरातून चोरून सावकाराकडे पोहोचवला आणि कोणालाही याची खबर लागली नाही. भास्कर काम करून घरी आल्यावर त्याने पाहिले की कबुतराचा पिंजरा गायब आहे. तो दुःखी झाला आणि आपल्या पत्नीवर ओरडू लागला, "तुझ्यामुळेच पिंजरा चोरीला गेला आहे." भास्करच्या पत्नीने
कबुतराच्या रहस्याची बातमी फक्त आपल्या मैत्रिणीला दिली होती. तिने आपल्या मैत्रिणीकडे जाऊन तिला सत्य सांगण्यास भाग पाडले. मैत्रीण आधी खोटं बोलू लागली. शपथ घेतली की तिने याबद्दल कोणालाही सांगितले नाही. पण भास्करच्या पत्नीने गोंधळ केला आणि रडायला सुरुवात केली. शेवटी मैत्रिणीने सत्य सांगितले की कबूतर सावकाराच्या हवेलीवर पोहोचवण्यात आले आहे. त्या काळी नगरातील कोतवालांकडे जाऊन तक्रार करणे सामान्य होते. भास्करच्या पत्नीने आपल्या पतीला सांगितले की त्यांच्या कबुतराचा पिंजरा सावकाराच्या हवेलीवर आहे आणि त्या हवेलीमध्ये कोणत्याही गावकऱ्याला प्रवेश नव्हता. भास्कर सावकाराला खूपच घाबरला होता. भास्करच काय, पूर्ण गावच सावकाराला भीत होते. सावकाराच्या विरोधात तक्रार कोण करू शकेल? भास्कर याच विचारात होता. त्याने आपल्या पत्नीला देखील सांगितले की त्यांच्या मनात काय चालले आहे. दुसऱ्या दिवशी भास्करने कोणालाही काही न सांगता नगरातील कोतवालांकडे गेला. त्याने कोतवालांना सर्व माहिती दिली. भास्करची गोष्ट ऐकून कोतवाल म्हणाले, सध्या तू जा, मी उद्या तुमच्या गावात येईल आणि तुमचा कबूतर तुम्हाला परत मिळेल. दुसऱ्या दिवशी गावभर ही बातमी पसरली की कोतवाल साहेब गावात येत आहेत आणि सावकाराच्या घरात पाहुणे म्हणून राहतील. कोतवाल सावकाराच्या हवेलीमध्ये कबुतराचा पिंजरा पाहून म्हणाला, सावकार, मला एका वृद्ध व्यक्तीने सांगितले की हा कबूतर एका गरीब शेतकऱ्याला दिला होता. हा पिंजरा तुमच्याकडे कसा आला? हे ऐकून सावकाराच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. सावकाराने कोतवालाला गंडवण्यासाठी सांगितले. अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या, पण कोतवाल समोर त्याचं काहीही चाललं नाही आणि सावकार सत्य सांगायला मजबूर झाला. कोतवालाने सावकाराला आदेश दिला की त्याने हा पिंजरा त्वरित भास्करकडे परत पाठवावा. सावकार, जो अत्यंत लोभी होता, तो विचार करत होता की मी हे कबूतर खरेदी करू शकतो का? कोतवालाला सांगू लागला, कोतवाल साहेब, मी हा कबूतर भास्करकडून खरेदी करू शकतो का? कोतवाल म्हणाले, जर भास्कर हे कबूतर आणि पिंजरा विकण्यासाठी इच्छुक असेल आणि तुम्ही त्याची योग्य किंमत देऊ शकत असाल तर तुम्ही खरेदी करू शकता. यानंतर भास्करला हवेलीवर बोलवण्यात आले. सावकाराने कबुतराची किंमत इतकी वाढवली की भास्कर कधीही कल्पना करू शकत नव्हता. भास्कर कबूतर विकण्यास तयार झाला आणि सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी घेऊन आपल्या घराकडे परतला. भास्कर झोपेत असतानाच दरवाजावर टकटक झाली. भास्करने दरवाजा उघडला तर घरासमोर तोच वृद्ध व्यक्ती उभा होता, ज्याने भास्करला कबूतर आणि पिंजरा दिला होता. वृद्ध व्यक्ती भास्करला म्हणाला, माझ्या ऐकण्यात आले आहे की सावकाराने तो पिंजरा तुला भारी किंमत देऊन विकत घेतला आहे. भास्कर म्हणाला, होय, आपण अगदी बरोबर ऐकले आहे. मला कबुतराची चांगली किंमत मिळाली आहे. वृद्ध व्यक्ती हसून म्हणाला, फक्त हेच तर मला हवे होते. भास्करने आश्चर्याने विचारले, मला समजलं नाही. वृद्ध व्यक्ती हसत हसत पुन्हा म्हणाला, कधी कबुतराचे पंख सोन्याचे असतात? ते तर एक साधारण कबूतर होते, पण जे काही घडले ते माझ्या योजनेनुसारच घडले. आता तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत. तू ते वापरून आणखी जमीन खरेदी कर आणि कष्ट कर, म्हणजे तूही श्रीमंत होऊ शकतोस आणि तुझ्या सर्व इच्छा तुला पूर्ण करता येतील. काही दिवसांनी भास्कर खरोखरच एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती बनला. त्याच्याकडे एक भव्य घर होते. तो महागड्या कपड्यांमध्ये होता, थाटामाटाने जगत होता. दुसऱ्या बाजूला सावकार निराश होऊन कबूतर उडून देण्यास मजबूर झाला, कारण अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतरही पौर्णिमेच्या रात्री कबुतराचे पंख सोन्याचे झाले नाहीत. खूप काळापूर्वीची गोष्ट आहे.
रामनगर राजाचा राजा विश्वनाथ एक अत्यंत कुशल आणि दयाळू राजा होता. त्याच्या राज्यात अनेक लहान मोठ्या जहागीरदाऱ्या होत्या. त्यातला एक जहागीरदाराचं नाव स्वप्ननगरी होतं, जेथे न्यायाधीश श्रीमान रजत न्यायासाठी प्रसिद्ध होते. संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असा होता की रजत न्यायाधीशा सारखा न्याय करणारा न्यायाधीश अजूनही जन्माला आलेला नाही. त्यांच्या न्यायक्षेत्रात कोणताही गुन्हेगार त्यांच्या पहिल्या दृष्टीतून सुटू शकला नाही. त्यांची ख्याती दूरवर पसरलेली होती. एक दिवस राजा विश्वनाथने ठरवले की स्वतः जाऊन या न्यायाधीशाची परीक्षा घ्यावी. राजाने आपला वेश बदलला आणि एक साध्या माणसाचे रूप घेऊन स्वप्ननगरीमध्ये पोहोचला. राजा घोड्यावर बसून स्वप्ननगरी फिरत होता. नगराच्या मुख्य द्वारावर त्याला एक गरीब दिसणारा माणूस मिळाला, जो भिकाऱ्यासारखा दिसत होता. राजाला त्यावर दया आली आणि त्याला काही पैसे देऊ केले. त्या माणसाने राजासमोर विनवणी केली, मी चालू शकत नाही, कृपया मला पुढील चौकापर्यंत सोडा. राजाने त्याला घोड्यावर बसवले. नगराच्या चौकात पोहोचल्यानंतर राजाने त्याला उतरायला सांगितले, परंतु तो माणूस म्हणाला, तुम्ही उतरा, हा घोडा तर माझा आहे. एका क्षणात त्या ठिकाणी गर्दी जमली. लोकांनी सांगितले की हा घोडा कोणाचा आहे हे न्यायाधीशच ठरवू शकतात. राजा आणि भिकारी न्यायाधीश रजतकडे गेले. कोर्टात खूप गर्दी जमली होती. न्यायाधीश रजत लोकांना एक एक करून बोलून घेत होते. सर्वप्रथम त्यांनी एक लेखक आणि एका शेतकऱ्याला बोलवले. लेखक आणि शेतकरी दोघेही एका महिला आपली पत्नी असल्याचे सांगत होते. न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांची दलील ऐकली आणि म्हणाले, या महिलेला आज इथेच थांबवा आणि उद्या या ठिकाणी या. त्या दिवशी न्यायाधीशाकडे एक कसाई आणि एक तेली आले होते. तेली हा तेल व्यापार करणारा व्यक्ती, तर कसाईच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते आणि तेलीच्या कपड्यांवर तेलाचे आणि हाताचे ठसे होते. कसाईच्या हातात पैशांची एक पिशवी होती आणि दोघेही त्या पिशवीवर आपला हक्क सांगत होते. न्यायाधीश रजतने काही वेळ विचार केला आणि सांगितले, पैशांची पिशवी इथेच ठेवा आणि तुम्ही लोके उद्या या. त्यानंतर त्याने राजा आणि भिकारीच्या दलील ऐकली. दोघेही घोड्यावर आपला हक्क सांगत होते. न्यायाधीशांनी काही वेळ विचार करून सांगितले, घोडा इथेच ठेवा आणि तुम्ही उद्या या. दुसऱ्या दिवशी न्यायालयात लोकांची मोठी गर्दी जमली. सर्वप्रथम लेखकाची वेळ आली. न्यायाधीशांनी लेखकाला सांगितले, ही महिला तुमची पत्नी आहे, तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. त्याच वेळी त्यांनी शेतकऱ्याला 50 कोडे मारण्याची शिक्षा दिली. नंतर कसाई आणि तेलीची वेळ आली. कसाईला बोलून न्यायाधीशांनी सांगितले, हे पैसे तुमचे आहेत. त्यावेळी त्यांनी तेलीला 50 कोडे मारण्याची शिक्षा दिली. अखेर न्यायाधीशांनी राजा आणि भिकारीला बोलवले आणि विचारले, तुम्ही 20 घोड्यांमधून तुमचा घोडा ओळखाल का? त्यांनी राजा आणि भिकारी दोघांना अस्तबलात नेले आणि प्रत्येकाने आपल्या घोड्याला नेमके ओळखायचे. काही वेळ गहन विचार केल्यानंतर न्यायाधीश रजतने राजाकडे वळून सांगितले, हा घोडा तुमचा आहे, तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता. त्याचवेळी त्यांनी भिकाऱ्याला 50 कोडे मारण्याची शिक्षा दिली. राजा घराच्या वाटेवर न्यायाधीशांच्या मागे मागे जाऊ लागला. न्यायाधीशांनी राजाला विचारले, तुम्ही माझ्या निर्णयावर संतुष्ट नाही का? राजा म्हणाला, मी संतुष्ट आहे, पण मी हे जाणून घेऊ इच्छिते की तुम्ही या निर्णयावर कसे पोहोचलात. न्यायाधीशांनी हसून सांगितले,
हे खूपच सोपे होते. सकाळी मी महिलेला दौतमध्ये शाई भरण्यास सांगितली. तिने हे काम फार चांगल्या प्रकारे केले. त्यामुळे मला वाटलं की ती लेखकाची पत्नी असेल. पैशांच्या पिशवीबद्दल मी पैसे पाण्यात टाकले. सकाळी पाहिले तर पाण्यांवर तेल नव्हते, तर पैसे तेलीचे असते तर पाण्यावर तेल तरंगले असते. त्यामुळे मला कळाले की हे पैसे तेलीचे नाही तर कसाईचे आहे. न्यायाधीशांनी पुढे सांगितले, घोड्याचा मामला नक्कीच गुंतागुंतीचा होता. मी अस्तबलात घोड्यांची ओळख करून घेण्यासाठी तुम्हाला नेले नव्हते. खरी गोष्ट म्हणजे मी पाहू इच्छित होतो की घोडा तुम्हाला ओळखतो का. जेव्हा तुम्ही घोड्याच्या जवळ गेलात तेव्हा घोड्याने आपले डोके हलवले आणि आपल्या दिशेने गळा फिरवला. पण भिकाऱ्याला पाहिल्यावर घोड्याने एक टांग वर उचलली. त्यामुळे मला स्पष्ट झाले की तुम्हीच घोड्याचे खरे मालक आहात. राजा म्हणाला, मी या राज्याचा राजा आहे. मी तुमच्या न्यायाचे खूप स्तुतिसूत्र ऐकले होते. त्याची पुष्टी करण्यासाठीच मी येथे आलो होतो. तुम्ही खरोखरच एक अतिमहान न्यायाधीश आहात. तुम्ही जो काही पुरस्कार मागाल तो तुम्हाला मिळेल. न्यायाधीश रजत म्हणाले, मला कोणताही पुरस्कार नको आहे. तुम्ही केलेली प्रशंसा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, कमेंट करून चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.